उपकरण या मुलांनी बनवलेलं आहे. शहापूर प्रदर्शनीनंतर मी एक व्हिडिओ टाकला होता की अशा प्रकारच्या उपकरणाची गरज आहे, व्हायरस डिटेक्टर. आणि या मुलांनी माझ्या मनात उपकरण बनवलेला पहा. या मुलाचं खूप अभिनंदन करतो आणि याची काळाची गरज डिटेक्टर आहे. हा व्हायरस डिटेक्ट करतो. माझ्या मनात माझ्या प्रयोगाचे नाव द व्हायरस डिटेक्टर आहे. हे जो किट आहे सर, हे जो किट आहे हे एअरपोर्टच्या आतमध्ये जो मेटल डिटेक्टर राहतो त्याच्या आतमध्ये लावलेली राहील. आणि जो मेटल डिटेक्टर राहतो त्याच्या आतमध्ये हा सेन्सर लावलेला राहील. अगर जर एखादा व्यक्ती जो बाहेर देशातून आपल्या देशामध्ये व्हायरस घेऊन येत आहे तर जो मेटल डिटेक्टर राहतो त्याच्या अंदर हा राहील. याच्यामध्ये फूक मारली की त्याच्या अंदर जे कोरोनासारखे जे घातक बिमारी वगैरे आहेत ते डिटेक्ट होईल आणि आपल्याला कळेल. आणि आपण याचा यूज हॉस्पिटलमध्ये पण करू शकतो. जसा कोरोनामध्ये डॉक्टर वगैरे पेशंटच्या जवळ जाण्यासाठी घाबरत होते, तर हा जर लावला आपण आणि म्हणजे डॉक्टर नंतर त्या पेशंट जवळ जावा नाही लागेल आणि दुरूनच आपल्याला समजेल की याच्यामध्ये कोणती घातक बिमारी वगैरे आहे, तर डॉक्टर वगैरेला भे वगैरे नाही लागणार. आणि आपण याला टोल प्लाझा वगैरे पण लावू शकतो. जो टोल प्लाझा जवळ हा एक सेन्सर ठेवायचा, जे कार वगैरे चालवतील ते फुकतील. जर त्यांच्यामध्ये पण व्हायरस असेल तर आपल्याला कळेल की याच्या अंदर जे कोरोनासारखे घातक व्हायरस आहेत तर आपल्याला कळेल. आणि याच्यामुळे आपल्या देशामध्ये जे कोरोनासारखे व्हायरस आहेत ते जास्त फैलणार नाही. अजून दुसऱ्या प्रकारचे जे स्ट्रॉंग वाले आहेत जे जास्त फैलू शकतात ते डिटेक्ट होतात. नाही कुठला पण. येस सर. सायन्स शिकवतात आणि मला प्रोजेक्ट. हो सर, मला खूप मदत केली हा प्रोजेक्ट बनवण्याबद्दल. ChatGPT वगैरे मला खूप मदत केली हा प्रोजेक्ट बनवण्याबद्दल. कारण हे कसं आहे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय ग्रामीण भागातले विद्यार्थी माझे पप्पा इन्शुरन्स करतात आणि ट्रेडर आहेत. ठीक आहे. तुझ्या